तर कॉलेज बंक मारून आम्ही निघालो होतो घुमायला जासाठी. तर हा प्लॅन बनला कसा, चला तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. त्याच्यावर तुमच्यावाले फटाफट फॉलो करून घ्या. तर या गोष्टीची सुरुवात होती भावांनो सकाळी 7:30 वाजतापासून, ज्यासाठी मी निघालो होतो भावांनो कॉलेजवर जाण्यासाठी. पण असं एकट्याने जाणं म्हटलं म्हणजे माझ्याशी ते पायच दुखायला लागतात, म्हणून मग मी लावला शिदा आपल्या मित्राला फोन. तर भावांनो, जिंदगीत तुम्ही पैसे कमवा की नका कमवा, पण एका फोनावर येणारे असे हरामी मित्र नक्की कमावून ठेवा. मग आपल्या मित्राला सोबत घेऊन आणि त्याच्या गाडीवर बसून आपण आलो भावांनो सीधा कॉलेज. तर कॉलेजमध्ये येता येता आपल्याला सर भेटले. सर म्हणत की भाई तू व्हिडिओ एक नंबर काढतो म्हणे. तर सर म्हणत की तुझे व्हिडिओ मला लय आवडतात. तर मीनं सरले म्हटलं सर फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट फक्त असं आपल्या मागे राहू द्या. मग सरले आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन आपण आलो बाबा सीधा क्लासरूम मध्ये. मग 1-2 लेक्चर केले आणि सीधा बाहेर आलो. बाहेर आल्या खेपेस आपले प्रेमाचे माणसं आपल्याला भेटले. तर आपल्या प्रेमाच्या माणसाला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन तेवढ्यात आपल्या कॉलेजमध्ये आगमन झालं आपल्या सूरजचं. मग आपल्या सूरजला म्हटलं भाई तू एकच नंबर टाइमवर आला, चाल म्हटलं मला घरी सोडून द्या आता. तर सूरज का म्हणते मी तुला घरी तर सोडतो, पहिले आपल्याला सालीपुऱ्यातून येणार. मग काय निघालो आम्ही भाऊ. मग इकडच्या तिकडच्या गल्ल्या काढून आम्ही आलो सीधा सालीपुऱ्यात. अटी येता येता आपल्याला हा आपला आतंकवादी दिसला. तर हा आतंकवादी पाहणं सूरजच्या कानात जाऊन काय म्हणते, मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. म्हटलं हे बी काय सांगायसारखी गोष्ट झाली का आता. मग तेवढ्याच भाऊ तिकडून दुर्गेश आला. आता हा गडी का म्हणते आलोच म्हणते मी 2 रुपयाची पावडर घेऊन. पाहणं मग भावानं डोक्याला लावायला तेल पण तोंडाला लावायला पावडर पहिली पाहिजे. मग आपल्या दुर्गेशला सोबत घेऊन आपल्या झापट पडल्याला टाटा करून आम्ही निघालो भावांना सीधा घरी जायसाठी. तुम्हाला कधी ब्लॉग आवडला असेल तर घ्या मग फटाफट फॉलो करून आणि बनून जा आपले इंस्टाग्रामचे फॅमिली मेंबर. कारण की आपले 1000 इंस्टाग्राम फॅमिली कंप्लीट होण्यासाठी फक्त 400 फॉलोअर्स कमी आहे. तर कायचा विचार करू राहिले, घ्या ना मग भावांना फटाफट फॉलो करून. चला तर भेटूया अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय श्रीराम.